250 दिवस, 6000 मिनिटं, 36 आठवडे राहिले 2025 संपायला. तुम्ही हे 3 महिने फक्त विशलिस्ट बनवायला घालवलेत का? हे करू ते करू म्हणून काहीच केलं नाही. कुठलीही नवीन सुरुवात करायची असेल, कुठलीही नवीन हॅबिट पाळायची असेल, कुठलंही नवीन रिझॉल्युशन करायचं असेल तर नवीन वर्षाचीच वाट का बघायला पाहिजे? आत्ताशी फक्त 3 महिने संपलेले आहेत, अजून 9 महिने बाकी आहेत 2025 संपायला आणि तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करायला. आज मी ChatGPT आणि AI वापरून तुम्ही तुमचे गोल्स कसे अचीव्ह करू शकता हे सांगणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन, ब्युटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1. आपलं खूपदा असं होतं बघा की 2-4 दिवसातच आपली कुठलीही नवीन सवय जी लावलेली आहे ती तुटून जाते. 2-4 दिवसातच आपल्याला खूप कंटाळायला लागतो. प्लॅन प्रॉपरली अजिबातच पाळता येत नाही. कुठलीही नवीन सवय शिकायची असेल तर लगेचच कोचिंग क्लासेस लावायला पाहिजेत का किंवा कुठला तरी क्लासेस लावायला पाहिजे? आपण आपलं शिकू नाही शकत असं काही आहे का? खूपदा असं होतं आपल्याला की आपल्याला अजिबातच वेळ नसतो कुठल्याही कोचिंग क्लासेसला जायला किंवा तेवढी फी भरायला, किंवा आपल्याला कुठलीही ती नेसेसिटी वाटत नाही की कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये फी भरून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. घरी बसल्या फुकट आपल्या वेळेमध्ये काही ना काहीतरी शिकायचं असेल तर कसं शिकायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तुमचे 250 दिवस कसे असू शकतील हे पण सांगणार आहे. पॉईंट नंबर 2. पहिली गोष्ट काय करायला पाहिजे की आपला कुठला हायेस्ट प्रायोरिटीचा गोल आहे तो आपल्याला डोक्यात पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल माझ्या डोक्यात असे 10-15 गोल्स आहेत जे मला अचीव्ह करायचे आयुष्यामध्ये. आपलं काही असू शकतं ते की घर घ्यायचंय, कार घ्यायची, किंवा आपल्याला कुठलं तरी रुटीन फॉलो करायचंय, रोज आपल्याला लवकर उठायचंय, मॉर्निंग रुटीन एक छान पाहिजे, आपल्याला एक्सरसाइज आणायचंय, फिटनेस पाहिजे, हेल्दी राहायचंय. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले गोल्स असू शकतात. त्यामध्ये आपला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटीचा गोल कुठला आहे, म्हणजे या सगळ्या 10-15 गोल्स मध्ये आपल्याला सगळ्यात जास्ती काय अचीव्ह करायचं आणि सगळ्यात जास्ती काय महत्वाचं आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. पण इकडेच हा व्हिडिओ पॉज करा आणि 1 मिनिट विचार करा की तुमचा सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटीचा गोल कुठला आहे. पॉईंट नंबर 3. ओके, आता अज्युमिंग तुम्हाला तुमचा गोल माहितीये, जो कुठला गोल तुम्हाला अचीव्ह करायचा तो क्लिअर आहे तुमच्या माइंडमध्ये की येस आता 250 दिवस राहिलेले आहेत वर्ष संपायला, तर वर्ष संपायच्या आधी मला एवढं सगळं अचीव्ह करायचं आहे हे तुमच्या डोक्यात आता क्लिअर असेल तर आता आपण वळूयात की कसं आपण ते करू शकतो आणि ChatGPT आणि AI थ्रू आपण कसे आपले गोल्स अचीव्ह करू शकतो. पॉईंट नंबर 4. जो तुमच्यापैकी काही जणांना ChatGPT काय आहे हे जर का माहिती नसेल तर लेट मी एक्सप्लेन टू यू. इमॅजिन आता तुम्हाला काहीतरी क्वेश्चन पडलाय, तुम्हाला काहीतरी प्रश्न पडलाय जो तुम्हाला विचारायचा आहे कुठल्या तरी मित्राला. तर असा एक मित्र जो रोबोट आहे आणि त्याला तुम्ही काहीही विचारू शकता, तुम्हाला जे मनात येईल ते विचारू शकता. ऑड वाटेल का, कसं विचारू असं काहीच नाहीये. तुम्हाला काय हवंय की हाऊ टू डू पेंटिंग किंवा कंटेंट क्रिएशन रिलेटेड काहीतरी असेल, किंवा तुमच्या कुठल्या कॉलेज असाइनमेंट्स असतील, तुमचं कुठलं रुटीन फॉलो करायचं असेल, किंवा हे रुटीन मी कसं करू, माझ्या या स्केड्यूलमध्ये हे कसं फिट करू, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा अजून ह्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला ChatGPT हा मित्र आपला सांगू शकतो. फक्त हे लक्षात ठेवायला पाहिजे की जेवढं डिटेल्ड ओरिएंटेड तुम्ही ChatGPTला फीड कराल तेवढंच जास्ती तेवढंच चांगलं तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. तसंच तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगलवर जाऊन chatgpt.com तुम्ही असं टाकलं तर तुमचा ChatGPT रोबोट जो आहे, मित्र जो आहे तो ओपन होईल आणि तिकडे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला एक ईमेल ऍड्रेस टाकायचा असेल. आता तुम्हाला जर का ईमेल ऍड्रेस नसेल टाकायचा, आत्तासाठी स्किप करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आता इकडून स्टार्ट होते तुमची ChatGPTची जर्नी. पॉईंट नंबर 5. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की ChatGPT आपण कसं यूज करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं समजूयात की तुम्हाला फिटनेस जर्नी तुमची फॉलो करायची आहे, पण ऍट द सेम टाइम तुमचं ऑफिस पण आहे, खूप हेक्टिक शेड्यूल आहे आणि त्यामध्ये तुमचं फिटनेस कसं आपण बसवू शकतो हे आपण बघूयात. सो मी आता ChatGPT मध्ये टाईप केलं की इफ आय एम अ वुमन ऑफ एज 28 प्लॅन अ फिटनेस रुटीन फॉर मी एव्हरी वीक. आय ऑल्सो गो टू वर्क 9 to 6 PM. इकडे तुम्ही बघू शकता की मी स्पेसिफिक गोष्टी पण लिहिल्या आहेत की माझं वय काय आहे आणि माझा जॉब असतो वगैरे, ज्याने आपल्यासाठी जो प्लॅन येईल तो आपल्याला सूट होणारा हवा. आता तुम्ही इकडे बघू शकता तर सोमवार ते रविवार मी अख्खा माझा प्लॅन बनवलेला आहे. मी जिम मध्ये जाऊन कुठले कुठले एक्सरसाइजेस करू शकते हे सगळं डिटेल तिकडे लिहिलेलं आहे. पण आता मला असं वाटतंय की मला जिम मध्ये नाही जायचंय, तरी पण मला कुठले एक्सरसाइजेस करता येतील. सो आपण अगदी चॅट करतो तसं मी फक्त लिहिलंय की आय डू नॉट वॉन्ट टू गो टू द जिम. इकडे तुम्ही बघत असाल तर केवढा मोठा प्लॅन आलाय, मला प्रॉपर ब्रेकडाऊन करून आलाय. आणि याचबरोबर मी असंही म्हटलेलं आहे की सजेस्ट सम युट्यूब व्हिडिओज फॉर द एक्सरसाइजेस. तर तुम्ही बघत असाल तर मला युट्यूब व्हिडिओज पण सजेस्ट केलेले आहेत. आता आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ शकतो. लेट्स अज्यूम माझ्या फ्रीजमध्ये खूप 2-3 गोष्टीच आहेत आणि मला लंचला काहीतरी बनवायचंय. तुम्ही लिटरली ChatGPT मध्ये असं लिहिलेलं आहे. हे बघा, कम्प्लीट रेसिपी मला आलेली आहे की माझ्याकडे फक्त ह्या 3 गोष्टी आहेत, तरीही मी काय काय बनवू शकते.
ओके, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स अज्युम तुम्ही होम मेकर आहात, तुम्ही घरी असता, पण ऍट द सेम टाइम छान काही तुम्हाला एक तुमचं रुटीन हवंय. तर आपण असं चॅट जीपीटीला काय म्हणू शकतो? तुम्ही असं लिहू शकता की मेक माय सेल्फ अ रुटीन इफ आय एम अ स्टे ॲट होम मॉम. हे बघू शकता की कम्प्लीट गाईड तुम्हाला आलेली आहे. तुम्ही स्वतःला पण कसा वेळ देऊ शकता, इम्प्रूव्हमेंटसाठी, ग्रोथसाठी, फॅमिली टाइम, असा वेगवेगळा कसा काय तुम्ही पाळू शकता, हे अख्खं डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे तुम्हाला रुटीन फॉलो करायला. अजून एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सतत टेन्शन येत असेल, तुम्हाला सतत नकारात्मक गोष्टींनी तुमचं अगदी मन भरलेलं असेल, सतत माइंडमध्ये तेच चालू असेल, पॉझिटिव्ह कसं राहता येईल, चांगल्या गोष्टींवर कसं फोकस करता येईल, ग्रेटफुल कसं राहता येईल हे तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही असं म्हणू शकता समथिंग लाईक की आय वॉन्ट टू स्टे फोकस, पॉझिटिव्ह, ग्रेटफुल फॉर अ डे, आणि असं म्हणून तुमचे स्पेसिफिकेशन्स देऊ शकता. ह्याने तुम्ही कसं, कधी, कुठे ग्रेटफुल राहायला पाहिजे, तुमच्या अख्ख्या स्केड्यूलमध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड कसं तुमचं फिट करू शकता, माइंडफुल राहू शकता, हे लिटरली दिलेलं आहे. तुम्हाला छान हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला डाएट पण आता इन्क्लूड करायचंय. तुम्ही डाएटमध्ये अशा काय गोष्टी आणू शकता ज्याच्याने तुम्ही छान हेल्दी राहाल, फिट राहाल, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तरीही ते तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता. तुम्ही असं म्हणू शकता की क्रिएट अ हेल्दी प्लॅन फॉर मी, आय वॉन्ट टू स्टे फिट, अवॉइड शुगर, आय एम अन ऍक्टिव्ह 28 year old वुमन. म्हणजे तुम्ही इकडे तुमचे स्पेसिफिकेशन्स पण देऊ शकता आणि तुम्ही हेही सांगू शकता की तुम्ही इंडियन आहात, तुम्हाला इंडियन जेवण हवंय, त्याच्यामुळे तुम्हाला इंडियन स्पेसिफिक जेवण तुम्हाला तुमच्यासाठी मिळेल. डाएट जे तुम्हाला पाळावं असं वाटतंय, तुम्हाला वेट लॉस करायचंय, त्यासाठी काही हवं असेल तर तेही तुम्हाला इकडे मिळू शकतं. त्यात तुम्ही असंही त्याला विचारू शकता की मॅक्रोज काय आहेत या खाण्याचे, म्हणजे किती प्रोटीन आहे ह्याच्यात, किती फायबर आहे, आणि तुम्हाला तुमचाच इव्हॅल्युएट होईल की तुम्हाला किती प्रोटीन हवंय, किती फायबर हवंय. कुठलीच पर्सनल इन्फॉर्मेशन न देता डिटेल किती जाता येईल ना, ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल की चॅट जीपीटी तुम्हाला किती हेल्प करते. म्हणजे तुम्ही जेवढी डिटेल इन्फॉर्मेशन तुमची द्याल, म्हणजेच की तुम्ही ऑफिसला जाता, तुमचं वय काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, त्यानुसार तुम्हाला स्पेसिफिकली तुमचा प्लॅन करून मिळेल. म्हणजे जर टाइम ब्लॉकिंग तुम्हाला तुमचं स्केड्यूल करायचं असेल की मला टाइम ब्लॉकिंग गोष्टी हव्यात की मी ह्या वाजता उठेन, ह्या वाजता असं करेन, ह्या वाजता असं करेन, असं एक मला कम्प्लीट स्केड्यूल हवंय आणि ते मी पाळू शकते, तर तुम्ही तसंच चॅट जीपीटीला सांगू शकता की तुमचं एक्झॅक्टली स्केड्यूल काय असतं, की तुम्ही 9 ते 6 ऑफिसला असता लेट्स अज्युम, किंवा तुम्ही सकाळी सकाळी उठायला तुम्हाला लवकर आवडतं वगैरे वगैरे. त्यानुसार तुम्हाला टाइम ब्लॉकिंग स्केड्यूल मिळू शकतं चॅट जीपीटी थ्रू. पॉईंट नंबर 6. आता कन्क्लुजन मध्ये स्टेप बाय स्टेप परत सांगायचं झालं तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर पाहिजे गोल, की तुमचा गोल काय आहे, तुम्हाला प्रायोरिटाईज काय करायचंय, या 250 दिवसांमध्ये तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, या इयर एंड पर्यंत तुम्हाला असं काय अचीव्ह करायचंय ज्याच्याने तुम्ही खूप छान फील कराल, तुम्हाला एक प्रायोरिटी सेट असेल डोक्यामध्ये. असा एक तुमचा गोल तुम्ही घेतलात की chatgpt.com हे लिहून चॅट जीपीटी तुमचं ओपन होईल. तुम्ही लिटरली तिकडे विचारू शकता की माझा हा गोल आहे आणि मी हे कसं अचीव्ह करू. तुम्ही ब्रेकडाऊन करून देऊ शकता की तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, अँड ऍट द एंड ऑफ द चॅट तुमच्याकडे एक मस्त स्केड्यूल असेल तुमच्यासाठीचं. तुम्हाला काही शिकायचंय वेगळं, किंवा काही गोल असेल की नवीन लँग्वेज शिकायची, की मी कसं स्टार्ट करू ही लँग्वेज शिकायला, ब्रेकडाऊन करून लिहिलेल्या असतील त्या गोष्टी की असं असं इथून स्टार्ट करायला पाहिजे, किंवा कुठलं स्केड्यूल पाळायला पाहिजे. तुम्हाला कुठल्या नवीन टेक्नॉलॉजी शिकायचा हा गोल असेल, किंवा तुम्हाला हेल्दी राहायचा गोल असेल, फिट राहायचा गोल असेल, तुम्हाला सायकलिंग करायचंय, मॅरेथॉन पळायची आहे, किंवा तुम्हाला नवीन लँग्वेज शिकायची आहे, तुमच्या कुठल्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला नवीन कुठलं तरी टेक्नॉलॉजी शिकायची आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे गोल्स असतील तरीही तुम्ही ते चॅट जीपीटीला विचारू शकता, ब्रेक डाऊन करून विचारू शकता, आणि तुमच्याकडे लिटरली एक प्लॅन येईल आणि तो प्लॅन तुम्ही पाळू शकता. चॅट जीपीटी थ्रू माझं आयुष्य काही काही गोष्टींमध्ये खरंच खूप सोपं झालेलं आहे. म्हणजे कुठलं तरी स्केड्यूल करायचं असेल किंवा कुठला प्लॅन आउट करायचा असेल तर मला लगेचच चॅट जीपीटी थ्रू येतं हे करता. त्याचमुळे मला असं वाटलं की तुम्हाला पण उपयोगाला येईल. त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छिते की फक्त 3 महिने झालेत या वर्षाचे, अजून 9 महिने बाकी आहेत. तुम्ही जरी आतापर्यंत प्लॅन कुठलाच केला नसेल, कुठल्याच गोलसाठी तुम्हाला तुमचं काम चालू नसेल केलं, तरी तुम्ही आत्तापासून करू शकता. 250 दिवसांमध्ये हे तुम्ही अचीव्ह करू शकता, अँड ऍट द एंड ऑफ द इयर तुम्हाला तुमचं खूप सॅटिस्फॅक्शन असेल की तुम्ही हा गोल अचीव्ह केलेला आहे. आणि त्याचबरोबर आत्ताचे कुठले कुठले टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा कसा आपण वापर करू शकतो हे मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर गोल्स. सी यू सून.